सांगा आम्हाला उद्याच्या सभेत, आरक्षण काढणं आम्हाला मंजूर नाही. अहो, आरक्षण काढण्याची हिंमत करून दाखवा तुम्ही. लोकांच्या मनामध्ये जी भीती आहे ती हीच भीती आहे की हे घटना बदलायला निघाले. आरक्षणाचं आमच्या न्याय हक्काचं काय होणार. आणि महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना, अरे त्यांच्या पोटामध्ये जे मुरडा उठतो तो तोच आहे की साध्या कुटुंबात जन्मलेला माणूस हा एवढा बुद्धिमान कसा होऊ शकतो. त्याला लोक दैवत मानतात. मी किती वेळा सांगतोय कितवा अवतार हे सांगतो, पण मला अजून देव मानत नाही, पण बाबासाहेबांना दैवत मानतायत. या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर मला काही जण विचारतात, जसं एक 4 दिवसापूर्वी मुंबईत वर्षा गायकवाड आली होती घरी. मला प्रेसने विचारलं, शिवसेनेची मतं काँग्रेसला ट्रान्सफर होणार का. म्हटलं का नाही होणार, कारण काँग्रेसच्या हातामध्ये आज मशाल आहे. त्याच्यामुळे हातामध्ये मशाल घेऊन आम्ही विजयाची तुतारी फुंकणार आहोत. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, काय अडचण काय. भाजपा म्हणजे ब्रह्मदेव नाहीये. भाजपा म्हणेल तेच हिंदुत्व, भाजपा म्हणेल तोच देशप्रेमी, आणि भाजपच्या विरुद्ध बोलेल तो देशद्रोही. हे नाही, हे ब्रह्मदेव नाही आहात तुम्ही. आणि पुन्हा एकदा सांगतो मोदीजी, तुम्ही आम्हाला जे नकली म्हणून हिणवता आहात, नकली शिवसेना म्हणाला, मी परत सांगतो, नकली बोलायला ती तुमची डिग्री नाही आहे, ही असली शिवसेना आहे. आणि या शिवसेनेचा दणका काय असतो तो तुम्हाला 4 जूनला महाराष्ट्राच्या मतपेट्या उघडल्यानंतर कळेल. आज सोलापूरचे जे प्रश्न आहेत, आज महाराष्ट्र तहानेने व्याकुळ झालेला आहे. सोलापूरचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे. प्रणिती, तू सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहेस. म्हणजे मी मुख्यमंत्री म्हणून जेव्हा प्रणिती बोलायची सभागृहात ते मी ऐकलेलं आहे. आणि हाच आवाज आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायला पाहिजे, हाच पाठवायला पाहिजे. आणि या भाकड जनता पक्षाची जी नीती आहे, वापरा आणि फेकून द्या, वापरा आणि फेकून द्या. शिवसेनेचा वापर केला. 14 साली पंतप्रधानपदी बसले. 14 साली ऑक्टोबर मध्ये अचानक आपली युती तोडून टाकली. काय कारण होतं. 19 साली सुद्धा पंतप्रधानपदी बसले. मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगितलं की मी बाळासाहेबांना दिलेलं वचन आहे की शिवसेनेचा मी मुख्यमंत्री करून दाखवेन. आणि हे वचन अमित शहाना मी सांगितलं होतं, त्यांनी मान्य केलं होतं, पण मोडला शब्द. जाऊ दे बाबा, दवाखाना पुढे असेल तर तुम्हीच दाखवा.